नमस्कार. स्वस्तिक चौकातील हे राजोग प्रतिष्ठानचं मंडळ आहे आणि या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे, परमनंट आमदार फक्त भैयाच. हे भव्य असं संग्राम भैयाचं इथे एक कटआउट लावलेलं आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे की परमनंट आमदार फक्त संग्राम भैया जगताप. नगर शहरात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम आहे. अनेक उमेदवार इच्छुक आहेत, मात्र महाविकास आघाडीकडून उमेदवार अजून ठरत नाहीये. मात्र महायुतीचा उमेदवार हा जवळजवळ फिक्स झालेला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून संग्राम भैया जगताप यांचं नाव जवळपास निश्चित झाले. भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संयुक्तिक उमेदवार राहतील अशी अपेक्षा आहे. मात्र यांच्या उमेदवारीला भाजपचाही विरोध आहे. पण मात्र बुद्धिबळाच्या सोंगट्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांचं हे पोस्टर या ठिकाणी उठून दिसतंय. कारण बुद्धिबळातला जो राजा आहे, जो किंग आहे, सर नमस्कार. या ठिकाणी एक जाणाऱ्या येणाऱ्यांचे बोर्ड आपण लावलेले आहेत, ते लक्ष वेधून घेत आहेत की बुद्धिबळाच्या पटावरती बुद्धिबळाचा पट कापून पुढे संग्राम जगतापांचा फोटो लावलेला आहे आणि तिथे लाल दिवा लावलेला आहे व परमनंट आमदार लिहिलेले आहे. यामागची आपल्या मंडळाची नेमकी भूमिका काय आहे हे लोकांना अजून परत समजत नाही गेले, आपण स्पष्ट करायचं. संग्राम भैया हे परमनंट आमदारच आहेत शहराचे. कारण की आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे, म्हणजे इच्छा होती की संग्राम भैया हे परमनंट आमदार आहेत आपल्या नगर शहराचे. म्हणजे इथून पुढं आपण म्हणू शकतो जोपर्यंत ते उभं राहतील तोपर्यंत संग्राम भैया हे परमनंट आमदार आहेत. त्यामुळे आम्ही तो बोर्ड परमनंट आमदारांचा हा बोर्ड संग्राम भैयांचा लावलेला आहे. व इथं एक लाल बत्तीचं एक आम्ही हे टाकलेलं मंत्री म्हणजे लाल दिव्याचं एक पोस्टर टाकलेलं आहे. आणि नगरकरांची इच्छा आहे की ही संग्राम भैया या वर्षी ज्या वेळेस विधानसभा निवडणूक होईल त्याच्यानंतर संग्राम भैया हे मंत्री होणार आहेत व शपथ घेणारच आहेत. व सर्व आपल्या नगरकरांची तर इच्छाच आहे की संग्राम भैया मंत्री होणार आहेत. पण आपल्या नगर शहरातल्या भरपूर विरोधकांची पण इच्छा आहे की संग्राम भैया मंत्री व्हावा आणि आपल्या नगर शहराला एक चांगलं नेतृत्व द्यावा. ही सर्व नगरकरांची व आज या गणेश उत्सवामध्ये आम्ही हे गणरायांना हेच साकडं केलंय की संग्राम भैयांना मंत्रिपद पुढच्या विधानसभा झाल्यानंतर मंत्रिपद मिळणार आहे. हे 100% खरं आहे. आणि जोपर्यंत संग्राम भैया उभा राहतील, जोपर्यंत विधानसभा निवडणूक लढवतील, तोपर्यंत संग्राम भैया हे परमनंट आमदार आहेत आणि राहणारच.